महत्वाची आकडेवारी पाहूयात। वसई विरार मनपामध्ये बहुजन विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलेली आहे, म्हणजे अप्पांची सत्ता पुन्हा येणार असं म्हणूया। 84 जागांवर आघाडी घेतली आहे, म्हणजे 115 उमेदवारांपैकी सध्या 84 जागांवर बवियाने आघाडी घेतली। लाट असू शकते, जर असं असेल तर ही लाट असू शकते। वसई विरार मध्ये पुन्हा एकदा खरं तर अप्पा ठाकूर यांची आता सत्ता येणार असंच काहीसं चित्र दिसतंय, कारण 84 जागांवर बहुजन विकास आघाडीने मुसंडी मारलेली आहे। थेट जाणार आहोत, आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, सध्या काय वातावरण आहे? हळूहळू आकडे समोर येऊ लागले। आता एक अपडेट येते, वरळीतली आकडेवारी जाहीर करणं थांबवलेलं आहे। वरळीतली आकडेवारी जाहीर करणं थांबवलेलं आहे। प्रभाग क्रमांक 194 मधली आकडेवारी जाहीर करणं थांबवलेलं आहे। त्याचं कारण नेमकं काय माहित नाहीये, पण मुंबई शहर मध्ये ज्या प्रकारची लढत होतीये, निशिकांत शिंदे आणि समाधान सरवणकर, अतिशय प्रतिष्ठेची अशी ही लढत आहे वरळीमध्ये। या आकडेवारीच्या बद्दलचा काय नेमका घोळा आहे हे कळू शकलेलं नाहीये, पण मराठी बेल्ट मध्ये घनघोर अशा प्रकारची ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक फेरीमध्ये कोणीतरी पुढे कोणीतरी मागे अशा प्रकारे ही अटीतटीची लढत। निशिकांत शिंदे आणि समाधान सरवणकर यांच्यातली लढत ही अतिशय चुरशीची लढत मानली जात होती, आणि त्यामुळेच आता मगातपासून आपण पाहतोय कल कुणी आघाडीवर आहे तर कुणी पिछाडीवर आहे। तिकडे प्रभाग क्रमांक 194 मध्ये निशिकांत शिंदे आणि समाधान सरवणकर यांच्यामध्ये सध्या सामना होतोय। वरळीमध्ये आकडेवारी जाहीर करणं थांबवलेलं आहे, या क्षणाचे हे अपडेट आपण पाहतोय। वरळीमध्ये प्रभाग क्रमांक 194 मधील आकडेवारी जाहीर करणं सध्या थांबवलेलं आहे। आणि आता पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यामध्ये भाजपची म्हणजेच भाजपनं 27 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीनं 4 जागांवर आघाडी घेतलेली आहे। विलास, अजित पवार यांनी खूप ताकद तिथं पणाला लावलेली होती। 2 पवार काका पुतणे एकत्र आलेले होते। भाजप समोर आव्हान उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सगळं काही मोफत देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजे प्रवासाच्या बाबतीत तरी टीचा प्रवास, सगळं मेट्रोचा प्रवास फ्री करू। पुणेकर काही भुलणारे नाहीयेत, पुणेकर त्या ह्याला भुलले नाहीत असं दिसतंय। प्रभाग क्रमांक 193 मध्ये हेमांगी वरळीकर आघाडी